हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 3 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूरने मल्हारला सरळ सरळ प्रश्न विचारला की ज्या दिवशी तुमचं आणि संजनाचं लग्न मोडलं, संजना तुम्हाला सोडून निघून गेली, त्या दिवशी तुम्ही दारू का पिला? तुम्ही तर आजपर्यंत आयुष्यात कधी दारूला हातसुद्धा लावला नाही. मग अचानक तुम्ही दारू पिऊन घराबाहेर का पडला? आणि या प्रश्नाचं उत्तर मल्हारकडे होतं. मल्हार आता तायडीचं नाव घेणार का? कारण नक्कीच तायडीनेच मल्हारला दारू पाजली असणार आणि तायडीसुद्धा हे सगळं ऐकत होती. त्यामुळे तायडी चांगलंच घाबरली की आता माझं काही खरं नाही, मल्हार माझं नाव घेईल आणि मग मी जेलमध्ये चक्की पिसीन. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर तिच्या रूममध्ये असते आणि विचार करत असते की हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. सागरिका मॅम संजनाच्या इतक्या क्लोज होत्या आणि त्यांनाच मल्हार सर आणि संजनाचं लग्न व्हावं असं वाटत होतं. मग संजना अचानक घर सोडून का गेली? संजनाने लग्नाला नकार का दिला? सध्या ती कोठे? हे सगळे प्रश्न नुपूरला पडलेले असतात आणि त्याच वेळेस मल्हार तिला हाक मारतो. नुपूर नुपूर चांगलीच घाबरते आणि मागे वळून पाहते तर मल्हार तिच्यासमोर उभा असतो. नुपूरला असं वाटतं की मल्हारने सगळं ऐकलंय. नुपूर खूप घाबरते. मल्हार पुढे येतो आणि विचारतो, नुपूर तुला कसं वाटलं? नुपूर विचारते काय? तर मल्हार म्हणतो, अगं सकाळी मी तुला चहा आणि काही कुकीज पाठवल्या होत्या, त्या तुला आवडल्या का? त्या माझ्या फेवरेट कुकीज आहे. आता असं काही कंपल्सरी नाही आहे की जे मला आवडतं ते तुलासुद्धा आवडायला पाहिजे, पण सांगू शकतेस तुम्हाला आवडलं की नाही. पण आपल्यात तसा एक नियमच आहे ना की जे मला आवडतं ते तुला आवडून नाही घ्यायचं असतं किंवा तुला आवडतच नाही. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही इथे कशाला आलाय? तर मल्हार म्हणतो, कशाला आलाय म्हणजे? माझ्या बायकोला भेटायला आलो आहे. आता माझी बायको या रूममध्ये असल्यावर मला तिला भेटायचं आहे आणि स्वतःच्या बायकोला भेटण्यासाठी काही कारण थोडी हवं असतं. मला वाटलं माझ्या बायकोला भेटायचं, तिच्याशी बोलायचं, म्हणून मी आलो आहे. नुपूर खूप चिडते आणि मल्हारशी काही बोलायचं नाही म्हणून बेडवर बेडशीट टाकू लागते. तर मल्हार म्हणतो, चल मी सुद्धा तुला मदत करतो, तसंही मला माझ्या बायकोला एकटं काम करू द्यायचं नाही आहे. नुपूर म्हणते, सर तुम्ही जा, मला तुमच्या मदतीची गरज नाही आहे. मल्हार म्हणतो, असं कसं? माझी बायको एकटं काम करेल आणि मी फक्त पाहत बसायचं, आरामात बसायचं? नाही नाही, मी तुझी मदत करणार. नुपूर म्हणते, सर काय माझी बायको लावून ठेवलं आहे, पुन्हा पुन्हा असं बोलू नका. तेवढ्यात आशा ही वॉशरूममधून बाहेर येते. मल्हार म्हणतो, अगं नुपूर आता माझ्या बायकोला माझी बायको नाही म्हणणार, मग काय दुसऱ्याची बायको म्हणणार? हे सगळं ऐकून आशा हसू लागते. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, सर आता माझं डोकं दुखतंय बरं का? तर मल्हार म्हणतो, माझ्या बायकोचं डोकं दुखतंय का? नुपूर खूप चिडते. तेवढ्यात आशा पुढे येते आणि विचारते, काय चाललंय नवरा बायकोचं? त्यामुळे नुपूरला आणखीनच राग येतो. मल्हार म्हणतो, माझ्या बायकोला खूप राग येतोय. नुपूर म्हणते, सर तुम्ही ना गप्प बसा, माझी बायको म्हणू नका. तर आशा म्हणते, असं कसं? मल्हार म्हणतो, पहा ना आई, माझ्या बायकोला किती राग येतोय. माझी बायको ही कायम चिडलेलीच असते. आशा दोघांना शांत करून म्हणते, ते सगळं सोडा, वॉशरूममध्ये लाईट नाही आहे, तो लाईट संध्याकाळपर्यंत बसवावा लागेल. मल्हार म्हणतो, ठीक आहे मी बसवतो, स्टोअररूममधून घेऊन येतो आता लगेच. तर नुपूर म्हणते, काही गरज नाही आहे, तुम्ही मला सांगा स्टोअररूम कुठे आहे, मी घेऊन येते. मल्हार म्हणतो, ठीक आहे मी येतो ना माझ्या बायकोबरोबर स्टोअररूमपर्यंत. नुपूर म्हणते, कशाला? काही गरज नाही आहे, मी माझी जाईल, मला फक्त सांगा की कुठे आहे स्टोअररूम. मल्हार सांगतो, इथून बाहेर गेली की हॉलच्या डाव्या बाजूला आहे. नुपूर म्हणते, ठीक आहे मी घेऊन येते. मल्हार म्हणतो, तू घेऊन ये मग मी लावून देतो. नुपूर म्हणते, मला बल्ब लावता येतो, तुम्ही जा इथून, नका थांबू येथे. तर मल्हार म्हणतो, पण मला जर 80 गप्पा मारायच्या असतील तर? तुझी काय बळजबरी आहे, मी त्यांच्याशी गप्पा मारू शकत नाही. नुपूर खूप चिडते आणि रागारागाने तेथून निघून जाते. आशा मल्हारला सांगते, नुपूर आहे ना अशीच आहे, तिला खूप राग येतो, पण हा राग जास्त काळ टिकूनसुद्धा राहत नाही. मल्हार म्हणतो, माझी बायको आहे ना लवकरच सगळा राग विसरून जाईल असं मला वाटतंय. तर आशा म्हणते, हो तुझी बायको विसरून जाईल बरं का सगळं. तर मल्हार म्हणतो, चला आता माझ्या बायकोने उरलेलं काम आपण दोघे करून घेऊया. आशा हसते आणि हे दोघे बेडवर बेडशीट टाकतात. इकडे नुपूर ही स्टोअर रूममध्ये येते आणि नेहमीप्रमाणे स्टोअर रूममध्ये खूप जास्त धूळ असते. नुपूर म्हणते, किती धूळ येते. ती आजूबाजूला बल्ब शोधण्याचा प्रयत्न करते पण तिला काही बल्ब कोठे दिसत नाही.
बल्ब कुठे असेल असा विचार करत करत नुपूर ही पुढे येते तर एका टेबलखाली तिला बल्बचा बॉक्स सापडतो आणि नुपूर हा बॉक्स घेऊन बाहेर जाणार. इतक्यात मल्हारसुद्धा स्टोअरूममध्ये येतो आणि म्हणतो, अरे वा, सापडला तुला बल्ब, पण आधी ना हा बल्ब टेस्ट करून पाहावा लागेल की चालू आहे की नाही. नुपूर म्हणते, सर माहिती आहे मला, मी टेस्ट करणारच होते. मल्हार विचारतो, कसं? नुपूर म्हणते, केला असता मी माझा. मल्हार विचारतो, तेच तर विचारतोय, कसं? नुपूर म्हणते, सर ठीक आहे, कसं आहे, तुम्हाला खूप कळतं आहे ना की कोणतीही वस्तू आधी टेस्ट करून घ्यायला पाहिजे, तर तुम्ही टेस्ट करून घ्या. मल्हार म्हणतो, थँक्यू, तुम्हाला काहीतरी मदत करण्याची संधी दिली तर नुपूर त्याला टोमणा मारते. कसं आहे ना सर, मलासुद्धा पटलं आहे की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आधी टेस्ट करून पाहायला पाहिजे, नाहीतर नंतर प्रॉब्लेम येतो. मल्हारलाही समजतं की नुपूरने टोमणा मारला आहे. मल्हार म्हणतो, खरं आहे नुपूर तुझं, मला तुझं पटलं आहे, पण एखाद्या व्यक्तीला कसं टेस्ट करणार? माणूस अनुभवा लागतो, मगच त्याचं सत्य कळतं. आणि नुपूर म्हणते, खरं आहे सर. मल्हार तिला उत्तर देतो, बरं झालं, आपल्या दोघांचं एका गोष्टीवर तरी एकमत झालं ना, नाहीतर मी एकीकडे, तू दुसरीकडे, आपलं पूर्व पश्चिमच सुरू असतं. मल्हार पुढे येतो, तेथे एक टेबल लॅम्प असतो आणि मल्हार हा छोटासा बल्ब या टेबल लॅम्पला लावतो आणि टेबल लॅम्प पेटवतो. तर टेबल लॅम्प खूप सुंदर असतो आणि त्याच्या उजेडात नुपूरसुद्धा अतिशय सुंदर दिसते. मल्हार म्हणतो, ब्युटिफुल. नुपूरला समजतं मल्हार तिलाच बोलला आहे आणि मल्हार म्हणतो, नाही नाही नाही, हा बल्ब खूप ब्युटिफुल आहे ना. नुपूर चिडून म्हणते, आता या तुमच्या ब्युटिफुल बल्बचं काम झालं असेल तर मी नेते हा बल्ब. मल्हार म्हणतो, नाही नाही, मी देतो ना. मल्हार लाईट बंद करतो आणि नुपूरला हा बल्ब देऊन टाकतो आणि म्हणतो, चल नुपूर, मी लावून देतो तुला. नुपूर म्हणते, सर काही गरज नाही आहे, मी माझी लावेल, मला बल्ब लावता येतो. मल्हार म्हणतो, आय इन्सिस्ट, येऊ दे ना मला तुझ्यासोबत. नुपूर म्हणते, नाही सर. आणि हे दोघे बल्बचा बॉक्स ओढत असतात आणि बल्बचा बॉक्स ओढता हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि पुन्हा एकदा एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. नुपूर ही पहिल्यांदाच मल्हारकडे पाहून स्माईल करते, पण एका क्षणात तिची स्माईल लगेच विरून जाते आणि ती म्हणते, सर चालले मी. असं म्हणून नुपूर जाऊ लागते तर मल्हार म्हणतो, नाही तू थांब, मीच जातो. असं म्हणून मल्हार हा थोडे पुढे जातो. नुपूर त्याच्याकडे पाठकन उभी असते. मल्हार तिच्याकडे पाहतो, खूप खुश होतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. हे मल्हार सर काय सुधारायची नाही असा विचार करून नुपूरसुद्धा स्टोअरूमच्या बाहेर जाणार. इतक्यात तिचा धक्का एका मांदणीला लागतो आणि त्यावरून काही फोटो खाली पडतात. नुपूर या फोटोंकडे पाहत असते तर हे संजनाचे फोटो असतात. त्यातील एक फोटो नुपूर उचलते, पण नुपूरने आजपर्यंत संजनाला कधीच पाहिलेलं नाही आहे. त्यामुळे नुपूर काही संजनाला ओळखत नाही आणि विचार करते, हा कुणाचा फोटो आहे? मग एकाच मुलीचे एवढे फोटो इथे का आहेत आणि हे सगळे फोटो स्टोअरूममध्ये का ठेवले असतील? हाच प्रश्न नुपूरला पडतो. पण नुपूरला ही शंका येत नाही की हे संजनाचे फोटो असतील. ती विचार करते, हा फोटो माझ्याबरोबर नेते, जियाला किंवा दुसऱ्या कोणाला विचारेल ते मला नक्कीच सांगतील. असा विचार करून नुपूर हा फोटो घेऊन आपल्याबरोबर रूममध्ये येत असते आणि तेवढ्यात तायडी आणि ती क्रॉस होते. पण नुपूर तिच्याशी एक शब्दही न बोलता आपल्या रूममध्ये जाणार. इतक्यात तायडी तिला थांबवते आणि म्हणते, ए हॅलो, काय गं, असं न पाहताच न बोलताच निघून चालली आहे का? नुपूर काहीच बोलत नाही. तायडी म्हणते, अगं कमीत कमी हा तरी मान ठेव की सूनमुखाच्या दिवशी तुझी सासू बनले होते मी आणि सासूशी असं न बोलता दुर्लक्ष करता तू निघून जाणार. एवढंसुद्धा तुझ्या माहेरच्यांनी तुला शिकवलं नाही आहे का की सासूला रिस्पेक्ट द्यायचा असतो, मान द्यायचा असतो? नुपूर चिडून म्हणते, कसं आहे ना सागरिका मॅम, रिस्पेक्ट, मान हा मनातून येत असतो आणि मला तुमच्याबद्दल असं बिलकुल वाटत नाही. तायडी खूप चिडते आणि म्हणते, नुपूर अगं एवढी तरी किंमत ठेव माझी. तर नुपूर ही तायडीला ठणकावून सांगते, तुमच्याबद्दल आहे ना मला मान नाही वाटत, कारण तुम्ही जे बालिशसारखं वागताय ना, तुमचा हा जो बालिशपणा आहे तो मला आवडत नाही आहे. तायडीला काही कळतच नाही. तायडी विचारते, बालिशपणा? तर नुपूर म्हणते, वाईट वाटलं ना, पण तुम्ही बालिशपणाच करताय, त्यामुळे मी असं बोलले. म्हणजे मी आणि माझ्या आईने काही खाऊ नये, आम्ही उपाशी राहावं म्हणून तुम्ही या घरचं जेवण दुसऱ्या घरी पाठवतात, घराबाहेर पाठवतात. आता याला बालिशपणा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? नुपूरला हे कसं कळलं हे ऐकून तायडीला मोठा धक्काच बसतो. ती विचार करते, हे कसं शक्य आहे? तर नुपूर म्हणते, तुम्ही ना असं वागताय, ते नाही का लहान मुलं असतात, मला तू आवडत नाही म्हणून मी माझं चॉकलेट शेअर करणार नाही, त्यांच्यापेक्षा गयागुजऱ्या आहात तुम्ही. तायडी खूप चिडते आणि म्हणते, ए नुपूर, कोणाशी बोलतीये?
तुझं तुला तरी कळतंय का? तोंड सांभाळून बोल. नुपूर म्हणते, सॉरी सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं असेल ना, पण तुम्ही जशा आहात तेच मी तुम्हाला सांगितलंय. असं म्हणून नुपूर जाऊ लागते, तर तायडी तिला थांबवते आणि म्हणते, तुला माहीत नाहीये मी काय करू शकते ते. नुपूर परत मागे वळते आणि म्हणते, माहिती आहे मला तुम्ही काय करू शकता. तुम्ही मला या घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करू शकता. तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी हे घर सोडून कुठेच जाणार नाहीये, हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, या घरात कोण राहणार आणि या घरातून कोण जाणार ना, हे मी ठरवत असते. नुपूर म्हणते, अच्छा, म्हणजे मग संजनासुद्धा या घरात नाही राहणार हे तुम्हीच ठरवलं होतं का? संजनाचं नाव ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी इतका वेळ जी कॉन्फिडन्समध्ये माझात बोलत असते ती ततफप करू लागते. तू तू संजनाबद्दल तुला काय माहिती आहे? नुपूर म्हणते, तुमचं नशीब चांगलं आहे सागरिका मॅम, की मला संजनाबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण लवकरच मी ते शोधून काढणार की संजनाचं नेमकं प्रकरण आहे तरी काय, हे तुम्ही लक्षात ठेवा. तायडीला जबर धक्काच बसतो. नुपूर म्हणते, आणि ज्या दिवशी मला संजनाचं सत्य कळेल ना, त्या दिवशी माझ्यासमोर अनेक गोष्टी उघड होतील, हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. तायडी खूप चिडते. नुपूर तिला डोळे दाखवून तेथून निघून जाते. तायडी चांगलीच घाबरलेली असते. अरे देवा, आता ही नुपूर संजनाचं सत्य शोधून काढतीये आणि जर तिला संजनाचं सत्य समजलं तर मी संपले. संजनाचं सत्य उकरून काढण्याआधी मला हिला जमिनीत गाडावं लागेल असा विचार तायडी करते. म्हणजे तायडीने नक्कीच संजनाविरुद्ध सुद्धा असा काहीतरी कांड करून ठेवला आहे जो तिच्यासाठी खूप धोकादायक आहे. ती घाबरतीये एवढं मात्र नक्की. आणि इकडे जिया ही सेल्फी कॅमेराने मस्त तिच्या सेल्फी काढत असते आणि तेवढ्यात नुपूर तेथे येते. जिया तिचासुद्धा एक फोटो काढते आणि म्हणते, वहिनी पाहिलंस का किती छान फोटो आला आहे आपला, माझा सेल्फी मोडमध्ये आणि तुझा कॅन्डिडमध्ये. हा फोटो ती नुपूरला दाखवते. नुपूर सांगते, खरंच खूप छान आला आहे. तेवढ्यात नुपूरला आठवतं की तिला स्टोरूममध्ये संजनाचा फोटो सापडला होता आणि ती जियाला हा फोटो दाखवते आणि विचारते, जिया ही कोण आहे? हा फोटो पाहून जियाला मोठा धक्काच बसतो. जियाचा चेहराच पडतो. नुपूरच्या लक्षात ही गोष्ट येते. नुपूर विचारते, काय झालं जिया, कोण ही मुलगी? तर जिया विचारते, तुला हा फोटो कुठे सापडला? नुपूर सांगते, अगं मी स्टोरूममध्ये बल्ब घेण्यास गेले होते ना, तेथे हा फोटो सापडला आहे. पण काय झालं, तुझा चेहरा असा का पडला आहे? ही कोण आहे मुलगी? आपल्या घरातलीच एखादी फॅमिली मेंबर आहे का? तर जिया सांगते, नाही नाही, फॅमिली मेंबर नाही आहे आणि मला ते सगळं आठवलं ना, म्हणून असं वाटतंय तुला. तर नुपूर विचारते, काय आठवलं तुला? तर जिया तिला गुपचूप सांगते, अगं हीच आहे ती संजना, जिचं ब्रोबरोबर लग्न जमलं होतं. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर पुन्हा एकदा संजनाच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते, अच्छा, ही आहे का ती जिचं मल्हार सरांशी लग्न जमलं होतं? तर जिया विचारते, पण नुपूर हे सगळं तू काय करतेस? काल तू मला त्या संजनाबद्दल विचारलं आणि आज त्या संजनाचा फोटो शोधून काढलास. तर नुपूर म्हणते, नाही गं, मी संजनाचा फोटो नाही शोधून काढला आहे. तुला तर माहिती आहे ना, मला स्टोरूममध्ये एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी गेले होते. तेथे हा फोटो सापडला आणि काल मी तुला सांगितलं होतं की मल्हार सरांचा आणि माझा पास्ट फक्त या एका संजनामुळेच जोडला गेला आहे. त्यामुळे मी संजनाबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न करते, पण अनायासे हा फोटो मला सापडला. तर जिया म्हणते, मी तुला एक रिक्वेस्ट करू का? या फोटोमुळे ना ब्रोला खूप त्रास झाला आहे, त्यामुळे त्याला हा फोटो दाखवू नकोस. नुपूर म्हणते, नको काळजी करू, मी हा फोटो मल्हार सरांना नाही दाखवणार. नुपूर ही जियाला विचारते, पण मला एक सांग ना, तिचं इक्वेशन कसं होतं घरामध्ये? संजना घरात सगळ्यांना आवडायची का? सगळ्या लग्नापासून खुश होते का? तर जिया सांगते, नाही गं, असं काहीच नव्हतं. ती संजना आहे ना माझ्या डोक्यातच जायची आणि मॉमलासुद्धा जास्त आवडत नव्हती. फक्त तायडी आणि तिचं खूप जमायचं. तायडीची अशी इच्छा होती की संजना आणि ब्रोचं लग्न व्हावं, म्हणूनच तायडीने तिला या घरात आणलं होतं. आणि ब्रो तेव्हा तायडीचं सगळं ऐकायचा, त्यामुळे आम्हाला काही बोलायची सोयच राहिली नव्हती. पण बरं झालं ती ब्रोला सोडून गेली, पण त्या गोष्टीचा ब्रोला खरंच खूप त्रास झाला. आता तू फक्त ब्रोला हा फोटो दाखवू नकोस, एवढीच रिक्वेस्ट आहे. नुपूर म्हणते, नाही नाही, मी नाही फोटो दाखवणार, तू टेन्शन घेऊ नको. आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते. मल्हार हा त्याच्या रूममध्ये असतो आणि फुलांना पाणी मारत असतो स्प्रेने. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि मल्हारला आवाज देते, मल्हार सर. मल्हारला आश्चर्य वाटतं आणि मल्हार हा स्प्रे चक्क नुपूरच्या चेहऱ्यावरच मारतो.
नुपूर म्हणते, काय सर? तेवढ्यात तायडी तेथे येते आणि या दोघांचं बोलणं चोरून ऐकू लागते. मल्हार म्हणतो, सॉरी नुपूर, माझं लक्षच नव्हतं. मल्हार त्याचा रुमाल बाहेर काढतो आणि स्वतःच्या हाताने नुपूरचा चेहरा पुसू लागतो. नुपूर आणि मल्हार दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. हे सगळं पाहून तायडीला खूप राग येतो आणि नुपूर ही मल्हारकडे पाहून थोडीशी स्माईल करते. मल्हारसुद्धा खुश होतो, पण नुपूर लगेच त्याच्यापासून दूर जाते आणि म्हणते, मल्हार सर, ही तुमची सवयच आहे ना, आधी चूक करायची आणि मग ती चूक सुधारायची. हे ऐकून मल्हारला वाईट वाटतं. तायडी हे सगळं ऐकत असते. मल्हार हा नुपूरला म्हणतो, जाऊ दे नुपूर, ते सगळं सोड, तू माझ्या रूममध्ये का आली आहेस? तर नुपूर म्हणते, सर, गैरसमज करून घेऊ नका, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे म्हणून मी येथे आली आहे. मल्हार म्हणतो, बोल ना, काय विचारायचं आहे तुला? तर नुपूर त्याला विचारते, मल्हार सर, असा विचार करा, जर आपण एखादी गोष्ट कधीच करत नाही, म्हणजे आपण ती कधी केलेलीच नाही आहे, आपल्याला तिची सवय नाही आहे आणि अचानक आपण ती गोष्ट का करतो? मल्हारला काही कळत नाही आणि मल्हार म्हणतो, म्हणजे तुला असं विचारायचं आहे का की तू माझ्याशी कधीच चांगली वागत नाही, प्रेमाने वागत नाही, पण अचानक तुला माझ्याशी प्रेमाने वागायचं म्हटलं तर तू का वागशील? नुपूर चिडून म्हणते, सर, मी सिरियस आहे, सिरियसली उत्तर द्या. मल्हार विचारतो, पण तुला नेमकं काय विचारायचं आहे तेच मला कळत नाही आहे. तर नुपूर त्याला म्हणते, सर, ज्या व्यक्तीने आजपर्यंत कधीच दारूला हात लावला नाही आहे, ती व्यक्ती अचानक दारू पिते, हे का होतं? मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हारला समजतं की नुपूर त्या वेदांच्या ॲक्सिडेंटच्या दिवशी मल्हारने दारू पिऊन अपघात केला होता त्याबद्दल विचारतीये. तायडीसुद्धा चांगलीच घाबरते. मल्हारला आठवतं की त्याने दारू का पिली होती. संजना त्याला हळदीच्या दिवशी सोडून गेली आणि मग मल्हारने दारू पिली. या दारूच्या नशेत त्याने गाडी चालवली आणि वेदांचा अपघात केला, हे सगळं त्याला आठवतं. आणि तायडी विचार करते, अरे देवा, ही नुपूर तर आता मल्हारला डायरेक्ट प्रश्न विचारायला लागली आहे आणि जर मल्हारने तिच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर सगळं संपलं. मल्हार खूप अस्वस्थ होतो आणि म्हणतो, नुपूर, माझा पास्ट हा खूप वेदनादायक आहे. काही गोष्टी मला विसरायच्यात, त्याबद्दल मला काही विचारू नको. तर नुपूर म्हणते, सर, मी तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल काहीच विचारलेलं नाही आहे. मी तर फक्त एक जनरल गोष्ट विचारतीये की एखाद्या व्यक्तीने कधीच दारू पिली नसेल आणि अचानक ते दारू पित असेल, काही चुकीचं करत असेल, तर त्या व्यक्तीने असं का केलं असेल? मल्हार हा नुपूरकडे आश्चर्याने पाहतो की नुपूरला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे. आणि तायडी विचार करते, नाही नाही नाही, ही नुपूर आता मल्हारला डायरेक्ट प्रश्न विचारतीये. संजनाचं सगळं सत्य तिने शोधून काढायचं ठरवलंय आणि जर मल्हारने तिला काही सांगितलं की मीच त्याला दारू पाजली होती आणि जर ही नुपूर संजनाच्या सत्यापर्यंत पोहोचली तर माझं काही खरं नाही. त्या नुपूरचं सत्य शोधून काढण्याआधी या नुपूरचा कायमचा निकाल लावावा लागेल, असा विचार तायडी करते आणि आपला पुढचा प्लॅन बनवते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर ही प्रत्येक क्षणाला संजनाच्या सत्यापर्यंत जाऊन पोहोचतीये, जवळजवळ जातीये आणि आज तिला संजना कशी दिसते हे सुद्धा समजलंय आणि तिने मल्हारला डायरेक्ट विचारलंय की वेदांच्या अपघाताच्या दिवशी तुम्ही दारू का पिला होता, असं काय घडलं होतं? मग मल्हार हा नुपूरला सांगणार का की संजना मला सोडून गेली, या दुःखात मी होतो आणि तायडीनेच मला दारू पाजली होती, तिनेच मला हे सजेस्ट केलं होतं. म्हणजे जर मल्हारने नुपूरला हे सांगितलं तर तायडीचा खेळ संपला, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर ही आशाला सांगेल, आई, मल्हार सर आणि संजनाचं लग्न मोडणं, मग मल्हार सरांनी दुःख विसरण्यासाठी दारू पिणं, त्या दारूच्या नशेत घराबाहेर पडणं, संजनाला शोधण्यासाठी गाडी चालवणं आणि त्याच गाडीने वेदांचा अपघात होणं, या सगळ्या गोष्टी योगायोग नाही असू शकत. मला तर असं वाटतंय हे सगळं कुणीतरी जाणून बुजून घडून आणलंय. ही गोष्ट आशाला सुद्धा पटणार आणि मग थोड्या वेळानंतर नुपूरला तायडी ही बोलून घेणार. सगळेजण तेथे बसलेले असतील आणि रेवती ही तायडीला म्हणेल, तुझी तर इच्छा होती ना की नुपूरने मल्हारशी लग्न करू नये, मग तू या घरात तिच्यासाठी पार्टी का ठेवतीये? तेवढ्यात मल्हार आणि नुपूरसुद्धा तेथे येतील आणि तायडी ही नुपूरला सांगेल, नुपूर, मी तुझ्यासाठी आणि मल्हारसाठी घरात मोठी पार्टी ठेवली आहे तुमच्या लग्नाचं सेलिब्रेशन म्हणून. त्यात मी मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला, सेलिब्रिटींना, मीडियाला बोलवणार आहे आणि मग तुझी ओळख करून देणार आहे
की तू आहेस मल्हारची बायको मिसेस नुपूर मल्हार खानविलकर. हे ऐकून नुपूर खूप चिडेल आणि म्हणेल, मॅम मी या कार्यक्रमाला येणार नाहीये, अशा कार्यक्रमाला मी नाही येऊ शकत. त्यामुळे तायडीला खूप राग येईल. आणि फ्रेंड्स, या कार्यक्रमामध्ये तायडीचा एक खूप भारी प्लॅन आहे जो आम्हाला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. मग नुपूर मल्हारसाठी या पार्टीत यायला तयार होईल का? तायडीचा जो प्लॅन आहे तो प्लॅन नुपूर हाणून पाडणार का आणि तायडीचीच जिरवणार का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. पण आता हळूहळू नुपूर तायडीचीच जिरवतीये, तायडीवरती भारी पडतीये आणि तायडीचे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहे एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.